नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता सर्वत्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झालेल्या आहेत, परंतु संपूर्ण जिल्ह्याचं हे लक्ष ह्या पेनूर जिल्हा परिषद मतदारसंघावरती राहिलेलं आहे. तर कशामुळं तर काटेकी टक्कर आहे. चरणराज चौरे हा ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषदच्या सदस्यापर्यंत मजल मारणारा माणूस किंवा जिल्हा प्रमुख आणि डायरेक्ट संबंध मुख्यमंत्री असणारे त्यावेळेचे एकनाथ शिंदे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्यामुळं प्रतिष्ठापणा लागलेला असं वाटते का? प्रतिष्ठा वगैरे म्हणता येणार नाही. खरं तर पहिला प्रश्न तुमचा आहे की जिल्ह्याचं लक्ष लागलेलं निवडणूक. खरं तर माझ्या पेनूर पंचकृषीमधील हा जनतेचा विजय आहे. खरं तर किंवा माझ्या पेनूरमधील माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे, शेतकऱ्याचा विजय आहे, व्यापाऱ्यांचा विजय आहे. कारण का तर जर का जिल्ह्याचं जर लक्ष पेनूर झडपीकडे लागत असेल तर ह्या ठिकाणी मला त्याचा सार्थ अभिमान आहे. कारण का तर एवढ्या जिल्ह्यामध्ये 68 झडपीगट असताना जिल्ह्याचं लक्ष जर तुम्ही म्हणताय पेनूरकडे लागलेलं आहे तर ह्यामध्ये खरंच आनंदाची गोष्ट आहे की पेनूरवर जिल्ह्याचं लक्ष आहे आणि पेनूरमध्ये विशेष काहीतरी आहे. बरोबर. किंवा वेगळं काहीतरी ह्या गेलेल्या 2-4 वर्षामध्ये ह्या पेनूरमध्ये काहीतरी वेगळं झालेलं आहे. कारण का तर खरंच या ठिकाणी अभिमानानं सांगतो की या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक केलेलं असताना अनेक लोक त्या ठिकाणी पाया पडण्यासाठी येतात. एस टीमधून गेलं तर पाया पडतात. कारण का तर ह्या स्मारकामुळं अख्ख्या जिल्ह्यामध्ये नव्हतं, ह्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्मारकामुळं छत्रपती शिवाजी महाराजाच्या त्या पुतळ्यामुळं या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक पेनूरचं नाव म्हणजे पेनूरमध्ये असं स्मारक आहे म्हणून तर त्या ठिकाणी निघत असेल. आणि रस्त्याच्या बाबतीत आणि बाकीच्या गोष्टी बाबतीत मला अभिमान आहे. पेनूरचं जर गावाचं नाव पेनूर झडपी गटाचं नाव अख्ख्या जिल्ह्यामध्ये चर्चेत असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान. चुरशीची निवडणूक महत्त्वाचं म्हणण्याच्या पाठीमागचं कारण हे होतं की जिल्हा नियोजन समितीमध्ये जे अप्पर कार्यालय तहसीलावरून चरणराज चौरेचे अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यानं बघितलं की एखाद्या अप्पर कार्यालयासाठी एखादा कार्यकर्ता किंवा एखादा व्यक्ती जिल्हा नियोजन समितीमध्ये जर आपलं अश्रू अनावर करत असेल तर हा व्यक्ती काय आहे? ह्या ठिकाणी माझ्या भागावर माझ्या गावावर अनेक जर असा अन्याय झाला तर हा चरणराज चौरे माझ्या रक्ताचं पाणी करण्यासाठी तयार आहे. मी मारण्यास देखील तयार आहे ज्या वेळेस माझ्या भागावर अन्याय होईल. मी बाकीच्या काही गोष्टीबद्दल बोलणार नाही. विकास होईल, विकास घडेल, पण माझ्या भागावर माझ्या गावावर माझ्या भागातील गावांवर आता ज्यावेळेस पाटकुल तांबोळे त्यामध्ये होतं, पोखरापूर होतं, खवणी होतं, सारोळ होतं, ही सगळीच गावं होती. त्या ठिकाणी ह्या भागांवर इतका मोठा अन्याय खरं तर झाला होता. तो अन्याय सहन झाला नाही म्हणजे तो अन्याय मोहोळ शहराला देखील सहन झाला नाही. म्हणून तर ह्या ठिकाणी त्या ठिकाणी राजाभाऊ खरे यांना 15,000 13,000 मताधिक्य केलं आणि त्या ठिकाणी एवढं मोठं 11,000चं लीड फक्त मोहोळ शहराने देण्याचं काम केलं. आता आमच्यातनं 2370 मताचं पेनूरमधून लीड आहे. बरोबर आहे. म्हणजे असे प्रत्येक आता पोखरापूर सगळ्या गावांनी लीड दिलं आहे. प्रत्येक गावांनी या ठिकाणी लीड दिलं आहे आणि ह्या ठिकाणी परत आणखीन मी तुम्हाला आवर्जून सांगतो परत देखील अन्याय झाल्यानंतर काहीही करण्याची भूमिका ह्या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून ह्या ठिकाणी मी माझी भूमिका असणार आहे. माझ्या भागावर अन्याय होता कामा नये आणि तो सण आपल्याला होणार नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी हे बाकीच्या गोष्टी होतील आणि मी तर टीका करणार माणूस नाही. तुम्हाला मगाशी सांगितलं की मी टीका करणार नाही, मी विकास करणार. बरोबर. फक्त मी लोकांना एकच सांगतो जनतेला 40 वर्ष झालं त्यांनी काय केलं नाही. एक वेळा ह्या शेतकऱ्याच्या पोराला संधी द्या. ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय हा चरणराज चौरे स्वस्त बसणार. अशाच स्थानिक विकासासाठी नव्या आशेने नव्या प्रेरणेने आपला चेहरा जनतेसमोर कशा पद्धतीनं आपण राजकारण करू शकतो अशाच प्रेरणादायी प्रवास त्यांचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. असाच प्रेरणादायी प्रवास किंवा इच्छुक उमेदवारांच्या अनेक मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज चॅनेलची सबस्क्राईब करा आणि लाईक करा.